मांजरगाळीतील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून कोणताही धर्मवाद नाही, कायदा हातात घेणाऱ्याविरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे. बदनापूर तालुक्यातील मांजरगाव दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर बनल्याने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना माहिती मिळताच टीमसह मांजरगाव गाठले असता 20 ते 25 जण मोटरसायकली सोडून पळून गेले असता पोलिसांनी सदर मोटरसायकली जप्त केल्या असून दोन गटातील तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. रात्री सर्वत्र धार्मिक स्थळावरून वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या, मात्र त्या चुकीच्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली. सदर भांडणे शाळकरी मुलावरून झाल्याचे देखील सांगितले जाते. मच्छिंद्र सुरवसे, पोलीस निरीक्षक बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन समाजात धार्मिक स्थळावरून वाद झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता तेव्हा जमलेली मंडळी पळून गेली व 4 जणांना आम्ही ताब्यात घेतले. 20 ते 25 मोटरसायकल सोडून पळून गेले, त्यामुळे मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटना दोन लहान शाळकरी मुलांच्या भांडणातून घडलेली असून कोणताही धार्मिक वाद नाही. चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे. जो व्यक्ती कायदा हातात घेईल त्याच्या विरुद्ध पोलीस प्रशासन कडक भूमिका घेईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले. काल 8 तारखेला मांजरगाव आहे, तिथे दोन शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते. ते त्यांच्या वडिलांना विचारण्याला गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजरगावात दोन गटात भांडण सुरू आहे. त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही 15 मिनिटात पोहोचलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादाविवाद चालू होत्या. आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले. त्याच्यातील 4 लोकांना पकडलं. त्यांना विचारपूस केली असता की त्यांच्या शाळेतील लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले. त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थना स्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला, हे दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही. सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक भांडणावरून झालेला आहे. तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये. सध्या दोघांचे गुन्हे दाखल केलेले असून CCTV फुटेजप्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे. यात काही आरोपी अटक करण्यात आले? हो, 4 आरोपी अटक रात्री करण्यात आलेले असून घटनास्थळावर ज्या मोटरसायकल होत्या त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि PCR साठी कोर्टात गेलेले आहेत. पुढील तपास चालू आहे. आणि तहसीलदार साहेब, मी आणि DYSP साहेबांनी गावात जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे. सर, सध्या परिस्थिती कशी आहे गावात? शांतता आहे.